बांग्लादेश में रहने वाले हिंदुओं पर हो रहे अत्याचार उत्पीड़न के खिलाफ शिवसेना ठाकरे गुट सड़कों पर उतर आया है। आज ठाकरे गुट की ओर से छत्रपति संभाजीनगर के क्रांति चौक पर जोरदार विरोध प्रदर्शन किया गया। इस आंदोलन का नेतृत्व अंबादास दानवे ने किया। बांग्लादेश में हिंदुओं पर हो रहे अत्याचार और अन्याय को केंद्र सरकार चुपचाप देख रही है। एक तरफ बांग्लादेश के प्रधानमंत्री शेख हसीना को अपने देश में शरण दी जा रही है, लेकिन वहां के हिंदू बेबस है। पिछले दिनों केंद्र सरकार ने नागरिकता संशोधन कानून और नागरिकता पंजीकरण कानून पारित कर स्थलांतरित पीड़ित हिंदुओं को भारत की नागरिकता देने का फैसला किया था, लेकिन इसके बावजूद हिंदू अत्याचारों पर सरकार की चुप्पी को लेकर अंबादास दानवे ने सवाल उठाया है। बांग्लादेश में हिंदुओं पर हो रहे अत्याचार के विरोध में जारी इस आंदोलन में बड़ी संख्या में हिंदू समुदाय से भाग लेने का आह्वान दानवे ने किया है। बांगलादेशील हिंदूंच्या विषयी मोर्चे काढले, निवडणुका झाल्यावर लोक झोपलेले आहेत का? निवडणुकाच्या आधी राजकारण करण्यासाठी बांगलादेशाच्या संरक्षणासाठी या हिंदुस्थानात त्यावेळेस मोर्चे काढले गेले। आता निवडणुका झाल्यानंतर या राज्यातली या देशातली जनता किंवा जी संघटना ज्या संघटना विशेषतः भारतीय जनता पार्टी याच्यामध्ये पुढाकार घेत होती, मला वाटतं फक्त निवडणुका आल्या की हिंदुत्व आणि निवडणुका केल्या की हिंदुत्व विसरणं। शिवसेना सातत्यानं मग काश्मीर मधील पंडित असतील, नाही तर पाकिस्तान मधील हिंदू असतील आणि बांगलादेश मधील हिंदू असतील, यांच्या सगळ्यांच्या विषयी शिवसेनेनं सातत्यानं सकारात्मक भूमिका घेतलेली आहे। जर हे झालं नाही तर या देशामध्ये जेवढे बांगलादेशी आलेले आहेत यांना शोधून वापस बांगलादेशला पाठवलं पाहिजे, ही सुद्धा भूमिका घेतली पाहिजे। शिवसेना पुन्हा हिंदुत्वाकडे वळली का? त्याबद्दल तुम्ही शिवसेना हिंदुत्वाकडे वळायचं नाही, शिवसेना हिंदुत्ववादीच आहे। तुम्हाला माहिती नसेल, शिवसेनेला हिंदुत्व कोणी शिकवण्याची गरज नाही, हिंदुत्वाकडे वळणं वगैरे नाही। शिवसेना आणि हिंदुत्व एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत। दादा भागवतांचं तुम्ही जी आता मागणी केली बांगलादेशींना परत बांगलादेशमध्ये पाठवा, या तुमच्या मागणीला तुमच्या महाविकास आघाडी मला असं वाटतं मला महाविकास हे शिवसेनेचं आंदोलन आहे, ही शिवसेनेची भूमिका आहे। दादा मोहन भागवतांचं एक विधान आलंय, तुम्ही देखील 4 मुलं पैदा करा असं हिंदू धर्मियांना सांगितलं जातं। वाटतं आपण आता बांगलादेशचं आंदोलन आहे त्याच्याविषयी बोलू। हे आंदोलन शिवसेनेनं हाती घेतलेलं आहे। हे आंदोलन मला असं वाटतं महाराष्ट्रात नव्हे तर ऑटोमॅटिक आता याचं हे आंदोलनाचा वनवा या देशभरात जाईल।